कुरुंदवाड अर्बन बँकेचा 700 कोटींचा टप्पा, 4.63 कोटी ढोबळ तर 2.36 कोटी निव्वळ नफा. स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे काका. कुरुंदवाड अर्बन सहकारी बँक मर्यादित कुरुंदवाड या बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 4 कोटी 63 लाख इतका ढोबळ नफा आणि 2 कोटी 36 लाख इतका निव्वळ नफा मिळवत 700 कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष अरुण आलासे, विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील आणि उपाध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली. अध्यक्ष प्रदीप पाटील म्हणाले की बँकेने सातत्यपूर्ण प्रगती करत ठेवीमध्ये 50 कोटी 29 लाखांची वाढ नोंदवली असून एकूण ठेवी 438 कोटी 15 लाखांवर पोहोचल्या आहेत. कर्जवाटप 266 कोटी 60 लाखापर्यंत वाढले आहे. भाग भांडवलात 2 कोटी 34 लाखांची वाढ होऊन ते 18 कोटी 57 लाखांवर गेले असून एकूण निधी 30 कोटी 10 लाखापर्यंत पोहोचला आहे. बँकेची स्वनिधी क्षमता 48 कोटी 63 लाख इतकी झाली आहे. उपाध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सांगितले की भांडवल ते जोखमीवरील मालमत्ता गुणोत्तर 13.34% असून ते रिझर्व्ह बँकेच्या निकषापेक्षा अधिक आहे. थकीत कर्जाचे प्रमाण नियंत्रणात असून एकूण थकीत कर्जे 2.10% तर निव्वळ थकीत कर्जे 1.02% आहेत. सध्या 23 शाखा कार्यरत असून सावळवाडी येथे नवीन शाखा सुरू झाली तर आरग येथे लवकरच शाखा सुरू होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम राठोळे यांनी सांगितले की ग्राहकांसाठी विविध आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून शेतकरी, लघुउद्योजक व महिलांसाठी विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन श्रेणी लागू करून सुमारे 60 लाखांची वेतनवाढ देण्यात आली आहे. यावेळी संचालक महादेव धनवडे, मोनाप्पा चौगुले, सुनील गायकवाड, इक्बाल पटवेगार, भगवान गायकवाड, दीपाली पाटील, सुरेश उर्फ नंदकुमार पाटील, रेश्मा पाटील, बाळासाहेब नाईक, महावीर घोटे, सूर्यकांत कुसनाळे, निखिल आलासे, ओंकार माळी, सुजाता भबिरे, भरत चौगुले, ॲडव्होकेट सचिन काठारे, कपिल देमापुरे आदी उपस्थित होते.